ना मला खूप चटपटीत काहीतरी खायची इच्छा होत होती आणि संध्याकाळचा वेळ असतो त्यावेळेस ना घरी असलं की ना काय ना काहीतरी खायची इच्छा होतच होते. आणि आज सुट्टी होते मग मी म्हटलं चला काहीतरी बनवूया. मग मी आज बनवतो सुशीला. माझे फ्रेंडना एक उदगीरचे आहे तिच्या तोंडून मी सुशीलाबद्दल खूप ऐकलं आहे आणि माझे ऑफिसमध्ये सर वगैरे पण सुशी बनवून आणायला लावतात. पण ते म्हणते की गरम गरम खाण्यात मजा येते, अशी बनवून घेऊन आल्यानंतर खूप वाईट लागते ते. म्हणून आम्ही म्हणलं की एकदा रेसिपी सांग. आम्ही त्या दिवशी रेसिपी ऐकली आणि मी आज ती ट्राय पण केली. खूप छान लागली, मला खूप आवडलं सुशीला ॲक्च्युली आणि खूप हलकं. आणि त्याच्यासोबत मी मस्त एक चहा एन्जॉय केला. ते आणि चहा मी असं एन्जॉय केला संध्याकाळच्या वेळेस. आणि मी सोबत मुरमुरे पण बनवले होते, म्हणजे चिवडा थोडासा, असं कधीतरी खाऊशी वाटतं म्हणून. नंतर मग संध्याकाळी मस्तपैकी रेडी वगैरे होऊन बाहेर गेले. मला एक गोष्ट आणायची होती म्हणून मी बाहेर चालले, थोडीशी रेडी झाली, जास्त नाही. आणि माझ्या जवळच डीमार्ट आहे, मेन डीमार्ट, मी तिला गेले होते. माझ्यासोबत माझं काकू होते त्यामुळे मी आतली शूटिंग नाही केली. मग येताना मी खूप साऱ्या गोष्टी घेऊन आले. एकच गोष्ट घ्यायची होती पण मी 4-5 गोष्टी घेऊन आले. असंच होतं, डीमार्टला गेलं की जास्त होतं. आणि मी ॲक्च्युली बॉटल घ्यायला गेली होती. माझी जी काचेची छोटी बॉटल होती ती तुटली माझ्याकडून काल शुक्रवारी ऑफिसमध्ये, म्हणून मला एक घेऊन आली. कारण का पाणी प्यायला खूप गरज आहे पाणी प्यायची, म्हणून मी बॉटल आज ह्यावेळेस मोठी घेऊन आले. एक काचेची घेऊन आले, एक साधी घेऊन आले. बाकीच्या दुसऱ्या गोष्टी तर त्या उगाचच आल्या, ज्या अननेसेसरी होत्या त्या पण घेऊन आले. पण ठीक आहे, होता खर्च, होऊन गेला, तर विचार नाही करायचा. मग जेवण बनवलं, थोडंसं आज भातच बनवला कारण का आज दुसरं काय बनायची माझी इच्छा पण नव्हती. मग भात बनवला. आज मी सोयाबीन भात बनवला आहे, पहिल्यांदाच बनवला आहे, कसा होतो आहे माहिती नाही, लावला होता. मग म्हटलं चला भात बनतो आहे तोपर्यंत तर काहीतरी काम करून घेऊया, उद्याचं थोडंसं कमी करूया. आणि मला हे खूप दिवस झाले नीट करायचं होतं. आणि कपडे इतकी झालेत की माझ्यापेक्षा जागा नाही आहे आता, म्हणजे 1-2 बॅगा भरल्यात, पण हा एक भरला आहे. वरचे तर काही गोष्टी मी वापरत, म्हणजे नवीन आहेत पण वापरता येत नाही, मग तशा पण आहेत, अशा मी सगळ्या व्यवस्थित करून ठेवल्या. मग हे झाल्यानंतर मेकअपचा बॉक्स मला क्लीन करायचा होता, खूप दिवस झाला होता. मग मी त्यामध्ये चेक करते कुठल्या गोष्टी एक्सपायर झाल्या आहेत, कुठल्या गोष्टी चांगल्या आहेत. त्यामुळे मी वेगवेगळ्या काढल्या, म्हणजे स्किन केअरचं वेगळं केलं, मेकअपचं वेगळं केलं. आणि जे काही गोष्टी मेकअपच्या आहेत त्या मला वापरत नाही त्या मी असं पॅक करून ठेवला. याच्यात सगळी ज्वेलरी आहे, बांगड्या, ब्रेसलेट्स, नेकलेस वगैरे, कानातले वगैरे. वरच्या ह्यात पूर्ण मेकअपच्या आहेत, म्हणजे आय शॅडो पॅलेट्स खूप सारे येतं माझ्यापाशी. ते सगळं व्यवस्थित केल्यानंतर असं काही दिसतं आहे माझं सगळं मेकअपचा कॉर्नर. तर आजच्यासाठी एवढंच. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.